मी गेल्या आठवड्यामध्ये माझ्या एका क्लायंटच्या रिव्ह्यू मध्ये भेटलो होतो आणि त्यांचं गुंतवणूक कशी चालली आहे काय याबद्दल आम्ही चर्चा केली आणि पुढे गुंतवणूक कशी करावी काय याबद्दल आमचं सगळं प्लॅनिंग वगैरे झालं आणि पुढच्याची वाटचाल कशी करायची हे आमचं डिसाईड झालं. आणि आमचं डिस्कशन झाल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या एका नातेवाईकाची ओळख करून दिली जे त्यांच्या घरी आले होते. आणि त्यांनी ओळख करून देताच ते नातेवाईक मला त्यांना जेव्हा कळलं की मी गुंतवणूक रिलेटेड म्हणजे गुंतवणूक तज्ज्ञ आहे, फायनान्शियल प्लॅनिंगचं काम करून देतो, तर त्यांनी मला अगदी अभिमानाने सांगितलं की माझ्याकडे 3 कोटी रुपये किमतीचे 3 वेगवेगळे फ्लॅट्स आहेत. डायव्हर्सिफिकेशन माझ्या भाषेमध्ये असा ते मला उल्लेख करून सांगत होते. तुमच्या पद्धतीने मी डायव्हर्सिफाय करून 3 वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून ठेवलेली आहे फ्लॅटमध्ये आणि मला 1 लाख रुपये दर महिन्याला व्याज काहीही न करता. अगदी त्यांचा आनंद म्हणजे हे करायचं नाही म्हणून मी त्यांना म्हणालो अगदी आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच आनंदाचीच गोष्ट आहे ती. मी त्यांना फक्त एक सांगितलं की तुमच्या या फ्लॅटला तुम्हाला 2 लाख रुपये मिळाले तर आनंद तुमचा किती राहील, हा एवढाच राहील, कमी होईल का जास्त होईल. ते माझ्याकडे असं बघत राहिले की असं काय करायला लागेल. ते म्हणले अरे आता माझ्याकडे अजून पैसे नाहीत बाबा, अजून एक्स्ट्रा फ्लॅट गेला. मी म्हटलं काही करायची गरज नाहीये. मग मी त्यांना पटवून दिलं की माझ्याकडे जर त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट 3 कोटीची जर केली तर मी त्यांना दर महिन्याला 2 लाख रुपये गॅरंटेड 2 लाख रुपये देऊ शकतो. शिवाय एखाद्या महिन्यामध्ये जर त्यांचा एखादा फ्लॅट मोकळा राहिला तर त्या महिन्यामध्ये जे भाडं बुडू शकतो ते माझ्याकडे त्याची सुद्धा शक्यता अजिबात नाही, कारण माझ्याकडचे जे 2 लाख रुपये मिळणार ते मिळणार आहेत. तिकडे त्यांना फ्लॅट वरती लाईट पाणी मेंटेनन्स आहे, माझ्याकडे काही नाही. तिकडे त्यांना टॅक्स आहे, माझ्याकडे काही नाही. लिक्विडिटी म्हणलं तर उद्या जर त्यांना 50-1 लाख रुपयाची गरज असेल तर त्या 3 फ्लॅट पैकी एखाद्या फ्लॅटची खोली ते विकू शकत नाही, पण माझ्याकडे 50 लाख रुपये असतील तर ते 50 लाख रुपये लिक्विडिटी त्यांना अवेलेबल आहे. तर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने काही तुमचं प्लॅनिंग करून घ्यायचं असेल तर मला DM करा आणि मग तुमची सविस्तर मला माहिती कळवा, आपण त्याबद्दल चर्चा करूया.